आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। भोंग्याला आता कसं वाटत आहे? हरियाणा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला। हरियाणात लोकसभेत 10 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या। या निवडणुकीत आपल्याला 50 जागा मिळाल्या आहेत। 60 वर्षांनंतर तिसऱ्यांदा एक पक्ष हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे। तो पक्ष म्हणजे तुमची आणि भारतीय जनता पार्टी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे। तसंच संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे। हरियाणामध्ये मतदारांनी सांगितलं की फेक नॅरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत। अग्निवीरच्या विरोधात रान पेटवलं गेलं, खेळाडूंना पुढे करून रान पेटवलं गेलं, जातीपातीची लढाई करण्यात आली, मात्र सगळ्या गोष्टींना मतदारांनी नाकारलं आणि मोदींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं। या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे तर तो हाच आहे की जनता केवळ आणि केवळ मोदींच्या पाठीशी आहे। राहुल बाबा विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करत आहेत, त्याला कुणीही भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनं सांगितलं। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिली सलामी हरियाणाने दिली आहे, यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे। हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, आज मी मोदींचे आभार मानतो, तसंच देशभरातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। सकाळी 9 वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करून बसला होता। काय काय बोलू आणि काय नाही असं झालं होतं। आज भोंग्याला विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले लोक आहेत। जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत यांनाही टोला लगावला। आज भोंग्याला कसं वाटत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे। संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली। वंदे मातरम मराठी न्यूजसाठी दास सकटे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।